आणि 21. पोलीस बदली फसवणूक प्रकरणी एकास अटक, 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. महामार्ग वाहतूक शाखेकडे बदली करून देण्याचे आमिष दाखवून 6 पोलिसांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात आज संतोष यशवंत खरात याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज पहाटे सांगलीवाडीतून अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जिल्हा पोलीस दलातील 6 पोलिसांची 13,60,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. शाहूपुरी पोलिसांनी 2 दिवसापूर्वी या प्रकरणी मनोज सबनीस याला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिलं होतं. त्याच्या चौकशीतून सांगलीवाडी येथील संतोष खरात याचे नाव समोर आलं. पोलिसांनी आज पहाटे खरात याच्या घरी छापा टाकून त्याला अटक केली. गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार सबनीस याने पोलिसांकडून घेतलेले पैसे खरात याच्या बँक खात्यावर पाठवले होते. त्यामुळे पोलिसांनी खरात याची बँक खाती गोठवली आहेत. त्याच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू असल्याचं देखील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितलं. दरम्यान आज पोलीस कर्मचाऱ्यांची महामार्ग वाहतूक शाखेकडे बदली करण्यासाठी 13,60,000 रुपयांची रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संतोष खरात याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या गुन्ह्यात आणखी काही संशयितांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.